पाटी पेन्सिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीच्या गणित विषयामधील वेअर इज अ कॉक या धड्यामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आपण गणिताचा धडा अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण बघूया. कुकुचकू. अरे बापरे, हा आवाज कोणाचा आहे? बरोबर, हा आवाज आहे आपल्या पहिलीच्या पुस्तकातल्या कोंबड्याचा. दिसला का तुम्हाला इथे कोंबडा? बघा बघा कुठे बसलाय तो. हा, मग आज हा कोंबडा आपल्याला काय शिकवणार आहे माहितीये? आज हा कोंबडा आपल्याला गणित विषयामधील सोपी सोपी गंमत शिकवणार आहे. चला तर मग बघा. आधी हे दोन चौकोन बघा. तुम्हाला दोन चौकोन दिसले का? बघा, हा जो चौकोन आहे तो कसा जाडजूड फुगला आहे. या चौकोनाला इंग्रजीत म्हणतात थिक. दिस इज अ थिक बॉक्स. आणि हा बाजूला जो चौकोन आहे, बिचारा किती बारीक आहे ना. याला बारीक चौकोनाला इंग्रजीत म्हणतात thin. This is a thin box. थिक म्हणजे जाड, thin म्हणजे बारीक. समजलं ना मित्रांनो? थिक म्हणजे जाड, thin म्हणजे बारीक. आता आपण हे बघूया. A cock walks around all the day. Where is he standing in the picture? Circle the correct word. याचा अर्थ आहे हा कोंबडा दिवसभर खूप फिरला आणि मग तो एका जागी उभा राहिला आहे. पण तो नेमका कुठे उभा राहिला आहे हे आपल्याला या शब्दांमधून ओळखून योग्य शब्दाला गोल करायचे आहे. फॉर एक्झाम्पल, द कॉक इज स्टँडिंग ऑन अ थिक ऑब्लिक थिन पोल. मग कॉक थिक पोलवर, जाडजूड पोलवर उभा आहे, म्हणून आपण थिक या शब्दाला गोल केला आहे. आता आपण पुढच्या चित्रात बघूया. आता आपला कॉक उडून या चौकोनांवर बसला आहे. जेव्हा आपण उंची मोजतो तेव्हा आपण कोणते शब्द वापरतो? ते हे बघा, हे तीन चौकोन तुम्हाला दिसत आहे का? हा, मग इथे कोंबडा एका छोट्याशा चौकोनावर बसलेला आहे. या चौकोनाची उंची सर्वात कमी आहे. मग जेव्हा आपण उंची मोजतो तेव्हा आपण कोणते शब्द वापरतो? अगदी बरोबर, टॉलर आणि शॉर्टर. बरोबर. मग हा वरचा चौकोन बघा किती उंच आहे ना. याला म्हणायचं टॉलर. आणि हा जो खालचा चौकोन आहे छोटासा आहे, याला म्हणायचं शॉर्टर, कारण याची उंची कमी आहे. उंच असेल तर टॉलर आणि ठेंगू असेल तर शॉर्टर. आपला कॉक खूप हुशार आहे, नाहीतर तो इकडून तिकडे तिकडून इकडे बसतोय सारखा. बघा, आणि तो किती हुशार आहे. तो बरोबर आता शॉर्टर पोलवर येऊन बसला आहे की नाही? The cock is standing on a shorter pole than the middle one. मग आपण शॉर्टर या शब्दाला गोल करूया. समजले का विद्यार्थी मित्रांनो? आता आपण पुढचे चित्र बघूया. पुढच्या चित्रावरही आपल्याला सेम तसेच दिलेले आहे. एक टॉलर पोल आहे हा, आणि हा दुसरा शॉर्टर पोल आहे. बघा, हा पक्षी कोणत्या पोलवर येऊन बसला आहे बरे? कोणत्या चौकोनावर येऊन बसला आहे? पक्षी शॉर्टर म्हणजेच छोट्या चौकोनावर येऊन बसला आहे. उंच असेल तर टॉलर आणि बुटका किंवा ठेंगू असेल तर शॉर्टर असे म्हणायचे. आता पुढचे चित्र बघूया. आता बघा, आपल्याला शॉर्टर आणि लॉंगर हे बघायचे आहे. आता बघा, तुम्हाला या चित्रात तीन लाकडाचे ओंडके दिसत आहेत. एक खूपच छोटा आहे
एक मध्यम आकाराचा आहे आणि एक फार मोठा आहे. आणि कोंबडा बघा कुठे जाऊन बसला आहे तो त्या लांब ओंडक्याच्या बाजूला जाऊन बसलेला आहे, मागे जाऊन बसलेला आहे. मग आपल्याला तेच शोधायचं आहे. The cock is standing behind the shorter or longer log than the middle one. म्हणजे कोंबडा नेमका कोणत्या जागी बसलेला आहे, शॉर्टर की लॉंगर? अगदी बरोबर, लॉंगर. लॉंगर ओंडक्याच्या मागे तो ओंडका म्हणजेच लॉग, LOG, लॉग म्हणजेच ओंडका. तर त्याला आपण सर्कल करूया लॉंगर लॉगला. म्हणून कोंबड्याच्या लॉंगर लॉगला आपण इथे सर्कल केलेलं आहे. आता बघा स्क्रीनवरती पुन्हा तुम्हाला तेच चित्र दिसत आहे. 2 बाण दिसले का तुम्हाला? एक बाण खूप मोठा आहे म्हणजे तो खूप लांब आहे, त्याला आपण लॉंगर असे म्हणूया. आणि एक बाण आखूड आहे, छोटा आहे, त्याला आपण शॉर्टर असे म्हणूया. लांब असेल तर लॉंगर, लहान असेल तर शॉर्टर. शिकून घ्या बालमित्रांनो, मग तुम्हाला गणितही सोपे वाटेल. चला तर मित्रांनो, आज आपल्याला कोंबड्याने काय काय शिकवले? थिक, थिन, टॉलर, शॉर्टर आणि लॉंगर, शॉर्टर. होती ना खूप धमाल? मग पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. बाय बाय. धन्यवाद.